मी विनंती करतो आमचे दिवसभर स्कोररची भूमिका निभावतात ते आमचे विश्वास भाऊ गायकर. तरी वांदळ या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो सचिन भाऊ गायकर यांच्या वतीने आपल्याला सन्मान चिन्ह दिले जाते. संघाला आपण सन्मान चिन्ह देखील घ्यायचं आहे. मी विनंती करतो मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते वांदळ या संघाला सन्मान चिन्ह दिले जात आहे. एक शिस्तबद्ध संघ म्हणून ओळखला जाणारा श्रीवर्धन तालुक्यामध्ये तो म्हणजे पांगलोली संघ लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. पहिलाच मानाचा सामन्याला सुरुवात होते. अगदी पहिलाच कॉल नाणेफेक जिंकल्याच्या नंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते पांगलोली संघ आणि फलंदाजी आमंत्रित केलं ते चार षटकांचा सामना आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा आहे. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. एकदम टाळ्यांच्या गडगडामध्ये सामन्याला मात्र सुरुवात होते. खाली बसूया का टेबल खाली बसलो असतो त्याला पण सांगायला लागेल ना. याला बरं पडेल ना मला नाव इथे बसतो बिल्डर खाली खाली बसतो नाही इथेच बसतो रे. त्वरित क्षेत्ररक्षण मात्र सजवून घ्यायचं आहे विनंती करतो. पाहुणली संघ क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. एखादा एक्स्ट्रा खेळाडू आमच्याकडे पर्यंत पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये कारण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे प्रेक्षेपण आहे. प्रत्येक खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेत. स्वतः कर्णधार त्यांच्या साथीला आहेत ते वादळ या संघाकडून. वादळ होळीचा कोण बरोबर अगदी आपल्याला 8चं टाइम दिलं होतं पण 8:20 ला मात्र आपण सुरुवात करतोय सामन्याला. सामन्याला मात्र सुरुवात होते. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य अंबे गौरी नारायणी नमस्तुते. सामन्याला सुरुवात होते. सन्माननीय आदरणीय समीर भाऊ गायकर तसेच आमचे समालोचक स्वप्नील दादा यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नील दादांनी मात्र विल्यमसेनचा टी शर्ट जर्सी परिधान करून जर्सी क्रमांक 22 आज या स्पर्धेमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतील. पहिला पॉवर प्लेचा षटक आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज कौशल त्याचा मात्र फलंदाजीतून सामना करतील सिद्धेश गायकर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो. पंच मात्र आमच्याकडे ग्रीन सिग्नल दिलं जाते. सामन्याला सुरुवात होते. दरबी सरांचं पहिल्या सामन्यासाठी ग्रीन सिग्नल दिलं जाते आणि नॉन स्ट्राईकला तो संदेश दर्गे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला षटक अगदी पॉवर प्लेचा षटक आहे. पहिला चेंडू मिडविकेटच्या लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धावेने मात्र शुभारंभ होतोय तो वादळ होळीचा कोण या संघाचं. 4 षटकांचा मात्र सामना आहे. वेगळी स्पर्धा आपल्याला आज पाहायला मिळते. अनेक स्पर्धा अनेक वर्ष मात्र क्रिकेट खेळत आलो पण मात्र या स्पर्धा होतात त्या 3 षटकांच्या होतात. सचिन भाऊ गायकर यांनी मात्र 4 षटकांचा सामना आहे. दुसरा चेंडू मात्र हाताळतो. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण देखील अचूक केलं जातं साजन यांच्या माध्यमातून. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसवलं जातोय. धावसंख्या होते ती 3. मला वाटतं नेहमी आम्ही मिहिरला स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना पाहिलंय. आता मात्र स्वतः कर्णधार संदेश दर्गे आणि त्यांच्या साथीला आहे ते सिद्धेश गायकर.
गोलंदाजी मार्कवर मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी, थोडीशी चुकी होते पण चेंडू सीमारेषेकडे जातोय. अचूक क्षेत्ररक्षण होतंय काय, पंचांचा मात्र येतोय, जातोय सीमारेषी पार, खणखणीत चौकार. डीजे चालेल. अगदी या चारित्रिक चषक मध्ये पहिला चौकार मारणारा फलंदाज जर कोण असेल तर अगदी तो संदेश दर्गे. श्रीधर सारख्या आपल्या सॉरी कौशल सारख्या गोलंदाजाला मात्र मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी झालाय. एक अनुभवी गोलंदाज आहे, स्ट्राईक एंडला नेहमी गोलंदाजी करत असतो. पॉवर प्लेचा षटक आहे, त्याचा मात्र फायदा घेत आहेत. कमबॅक केलं या गोलंदाजाने, निर्धाव चेंडूची सांगता करतोय, अनुभव मात्र पणाला लावतोय. 4 चेंडू फेकले गेलेले आहेत, धाव संख्या मात्र होती ती 7. रथाला जर घोडे पाहिले तर 7 असतात, इंद्रधनुष्याचा कलर पाहिला तर 7 असतात, तेवढीच मात्र धाव संख्या होती ती 7. ती होईचा कोण वांजे या संघाची. कमबॅक केलं या कौशल या गोलंदाजाने, थोडस स्टेप आउट झाला, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र देण्यात, पण एक धाव घेतली गेली. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करताय, नो बॉल दिलं जातंय. कौशल कोडे तर थोडस दडपण मध्ये येतोय गोलंदाजीतून आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसवतोय. धाव संख्या मात्र होती ती 9. हिटचा चान्स आहे, म्हणजे सुवर्ण संधी आहे ते सिद्धेश गायकर यांना. नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न करतील पण कमबॅक गोलंदाजीतून करावा लागेल. धाडस आहे ते कौशल्याकडे. पाहुणे या संघाकडे स्ट्राईक एंडला नेहमी गोलंदाजी करत असतो. मोठा फटका खेळाय प्रहार, सीमारेषेकडे चेंडू जातोय. काय होतं समीकरण, थोडीशी जोलटी झेल घेण्याचा प्रयत्न करत होता श्रीधर स्वतः कर्णधार, पण अपयशी ठरला गेला. पण 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय संघ तो होईचा कोण वांजळे आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होती ती 11. आता मात्र कोण कोणाला बनवतोय बकरा, गोलंदाजीतून कौशल की फलंदाजीतून सिद्धेश गायकर. तो गोलंदाजी नेहमी करत असतो. कमबॅक केलं या गोलंदाजाने, अचूक टप्पा टाकला गेला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर होईचा कोण वांदळ होईचा कोण या संघाची धाव संख्या होते ती बिनबाद 11. नो लॉस. खूप मोठं आयोजन आज पाहायला मिळतंय. अनेक वेळा आमचे समीर दादा, स्वप्नील दादा, अनेक वेळा आपण देखील क्रिकेट खेळला गेलात, पण आजचं आयोजन जर पाहिलं गेलं ना, असोसिएशनच्या माध्यमातून देखील अगदी 3 षटकांचा सामना पाहायला मिळतो. पण एका व्यक्तीने एवढं मोठं आयोजन करून ठेवलंय, ते एक समाजसेवक ज्यांची ओळख निर्माण झाली ते सचिन भाऊ गायकर. अगदी त्यांनी 4 षटकांचे सामने ठेवले गेलेले आहेत. नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 11. जितू मागवकर यांना विनंती करतो की आमच्या दळवी सरांकडे संपर्क करायचा आहे. 4-5चा कॉम्बिनेशन असेल. त्यानंतर होणारा सामना आहे तो काकल आणि धनगर मलाई या दोन्ही संघांमध्ये पुढील होणारा सामना आहे. दुसऱ्या षटकासाठी सज्ज होत आहेत. सांघिक दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते साजन. त्यांना मात्र सामना स्वतः करतील कर्णधार संदेश दर्गे, जे वैयक्तिक अगदी धावसंख्या खेळून खेळत आहेत ते 7 या आकड्यावर त्यांची वैयक्तिक धावसंख्या होते. एक चौकार देखील लगावला गेला या स्पर्धेमध्ये. सांगली या संघाचं गोलंदाजी मार्ग सज्ज होते. सज्जन फुलटॉस अगदी अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. पंचांना मात्र आमच्या दळवी सरांना थोडीशी कवायत करायला लावली गोलंदाजाने, पण पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. 1 धाव एक्स्ट्रा मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 12. स्कोअर बोर्ड मध्ये थोडासा बदल झाला एक या धावसंख्येने. नक्कीच अगदी संदेश एक चौकार लगावून वैयक्तिक धावसंख्या 7 होते. स्टेप मध्ये खेळण्याचा लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणामध्ये दाखल स्वतः श्रीधर. रनआउटचा चान्स आहे पण मात्र सुवर्ण संधी गमावली जाते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि धावसंख्या होते 14. जर अगदी थ्रो मात्र अचूक झेल घेतला असता थ्रोचा तर मात्र रनआउटची सुवर्ण संधी होती, पण थोडीशी मिस्टेक झाली साजन यांच्याकडून आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. पोया दुसरा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र पहिला हात राबत होतो होईचा कोणी या संघाला. कमबॅक केलं या गोलंदाजाने, मानावं लागेल.
अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रहार केला होता, पण ज्याचा खेळ मात्र संपुष्टात आणलाय, डगआउटच्या दिशेने चाललाय तो स्वतः कर्णधार संदेश दर्गे. बॅक टू पॅव्हलियन. आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो विस्फोटक फलंदाज ज्याला ओळखलं जातं तो आमिर. आमिर दिवेकर मैदानामध्ये दाखल. एका बाजूला आमिरकडे देखील अनुभव आहे, दुसऱ्या बाजूला अनुभवी गोलंदाज तो म्हणजे साजन. अनेक सामन्यांमध्ये अचूक गोलंदाजी करत असतो. मला वाटतं कुठेतरी अमित खेडेकरांची अनुपस्थिती आहे. स्वतःच्या वैयक्तिक कारण असल्या कारणास्तव आज ते मैदानामध्ये दाखल नाहीयेत, पण संघाची मात्र युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते मॅच पाहतायत. संघाला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेत. साजन गोलंदाजी मार्को सज्ज, त्याला सामना करेल आमिर. अगो टप्प्याची गोलंदाजी, अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. कौशल नंतर गोलंदाजीतून कमबॅक केलंय ते साजनने. 3 चेंडू मात्र हाताळले, 4 चेंडू हाताळले गेले, त्याच्यामध्ये निर्णायक चेंडू 3 येत आहेत. एक वाळी देखील दिले गेले आणि धावसंख्या मात्र खर्च केली ती आतापर्यंत 3. आणि स्कोअरबोर्ड मध्ये धावसंख्या होते ती 14. एक विकेट गमावल्याच्या नंतर स्ट्राईक एंडला आहे तो आमिर दिवेकर. फुल टॉस मिळतोय, पण थोडस आमिरचा कदाचित दडपण येतोय. पाहूया किती धावा मिळतात. पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत, वाईट दिलं जात आहे. पंचांच्या दोन्ही हात समांतर होत आहेत. अगदी गोलंदाज मात्र कौशल्य देखील पंचांना गोलंदाजी कवायत करायला लावली. साजन देखील थोडीशी कवायत करायला लावतोय, मात्र त्याचा फायदा होतोय तो वांजळे होळीचा कोणी या संघाला. आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय, बदल होतोय. 15 ही धावसंख्या होते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी पंचांकडे मात्र अपील केली जाते, पण पंच मात्र तटस्थ राहत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अम्मीने देखील गेल्या 2 संडे अगोदर विरार नगरी गाजवली होती, मोठे फटके खेळले होते, चौकार षटकारांची मात्र आतिषबाजी केली होती. त्याचप्रमाणे अनुभव आहे, तो अनुभव मात्र पणाला लावावा लागेल, कारण पांगरोली संघ हा देखील एक तुल्यबल संघ आहे. मापक अशी धावसंख्या त्यांच्यासमोर टार्गेट ठेवावा लागेल, कारण आपल्याकडे ती काबिलियत आहे. थोडस दडपणामध्ये डेड बॉलचा इशारा दिला जाते पंचांच्या वतीने. चेंडू फेकले जाते ते 4 आणि धावसंख्या खर्च केली जाते ती 3. म्हणजे अचूक कंजूशी थोडीशी गोलंदाजी पाहायला मिळते. कौशल्य मात्र आपल्या गोलंदाजीवरती 11 धावसंख्या वैयक्तिक खर्च केली गेली. ऑफ साईडला खेळण्याचा चेंडू प्रयत्न केला, सीमारेषेकडे येतो, चेंडू जातोय, 1 बाउन्स सीमारेषे पार, चौकार. डीजे थँक्यू डीजे. अगदी आमिरने मात्र आता आपले हात खोलले गेलेले आहेत. 2-3 चेंडू मात्र हाताळले, चौकार लगावला गेला. आपल्या वैयक्तिक या धावसंख्येचे मात्र शुभारंभ चौकार यादीने केली आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावून ठेवलाय. ते धावसंख्या होते ती 19. हो, गोलंदाजीतून कमबॅक केलंय. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. तुम्हाला चौकार मारू शकतो तर मी तुला निर्धाव चेंडूची सांगता करतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर होळीचा कोण या संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 19. संडे असल्या कारणास्तव काही लोक उठली नसतील, पण त्याच्या अगोदर मात्र सामन्याला सुरुवात होते. भव्य दिव्य आयोजन केले जाते ते सन्माननीय आदरणीय सचिन भाऊ गायकर यांच्या माध्यमातून, आणि त्यांना सहकार्य करतायत ते शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो कौशल. तिसरा षटक हाताळण्यासाठी अगो टप्प्याची गोलंदाजी. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. या कौशल्य मात्र विश्वदत्त पाहिलं ना तर अनेक सामन्यामध्ये त्याने अचूक गोलंदाजी केली करताना पाहिलं गेलंय. तोच मात्र अनुभव पणाला लावतोय. एक विस्फोटक फलंदाज, आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची बोली लागली गेली, त्याला मात्र सामना करतायत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण अपयशी ठरला जातोय फलंदाज. या गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय. पहिल्या पावडीच्या षटकमध्ये 11 धावा खर्च केल्या. आता मात्र 2 चेंडूवरती अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. एक सुवर्ण संधी आहे. निर्धाव चेंडूची हॅट्रिक होते काय या स्पर्धेमध्ये पाहूया. तिसरा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा अक्षरशः खोडून काढला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण अपयशी ठरला जातो तो हलके क्षेत्ररक्षक. आणि एकेरीच दुहेरीमध्ये धावांमध्ये रूपांतर केलंय. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो सिद्धेश गायकर. आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ते 21. 1 लॉस होळीचा कोण. 3 चेंडू फेकले गेले आपल्या गोलंदाजीवरतून. चौथा चेंडू हाताळतोय तो कौशल. स्लोवरची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण मिडविक थर्डमॅनला झेल जातोय. मोठा हात
बसतोय तो व्हायचं कोणी या संघाला बॅक टू पॅव्हलियन सिद्धेश गायकर डीज नस नस मेरी खोले हाय कुछ करिए कुछ करिए बस बस बंगा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल फिर पड़ी तू बेतरिए जाओ ओ कोई तो चल फिर पड़ी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होते सिद्धेश गायकर डगआउटच्या दिशेने गेल्याच्या नंतर राजेश लटके अनुभवी फलंदाज आहेत कौशल मात्र युवा गोलंदाज आहे अनुभव हे कमबॅक केले गोलंदाजीतून अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय स्तब्ध ठेवलंय ते मात्र होईचा कोणी या संघाच्या फलंदाजांना अनुभव का मित्रांनो आयुष्यामध्ये असावा लागतो अनुभव किती कामाला येतो रोज दर संडेला मात्र प्रॅक्टिस केली जाते ती प्रॅक्टिसच्या माध्यमातून त्याला साथ दिली जाते गोलंदाजीतून कौशल स्लोअरची गोलंदाजी थोडस नियंत्रणामध्ये गोलंदाजी करताना नियंत्रण थोडेसे विसरलेत अवांतर धाव मिळते 22च्या स्वरूपामध्ये आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसवते तर 22 या आकड्यावर आज जर 22 हा क्रमांक पाहिला ना तर एक समालोचक म्हणून आहेत ते स्वप्नील दादा यांचा जर्सी क्रमांक आहे 22 तेवढीच धाव संख्या होते होळीचा कोणी या संघाची मोठा फटका खेळण्यामध्ये अगदी बीट केलं जाते गोलंदाजीतून स्तब्ध ठेवलं जाते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर होळीचा कोणी या संघाची धाव संख्या होती ती 22-22 टू लॉस 22 धाव संख्या 2 विकेट गोलंदाजी मार्कवर सज्ज लिकेश प्रचंड जिमची आवड आहे त्याला अनुभव आहे त्याला सामना करेल एक विस्फोटक फलंदाज होळीचा कोणी या संघाचा आमिर मोठा फटका केला प्रहार केला चेंडू केला मनगटाचा वापर आणि चेंडूने हवाई सोपर बिग 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 षटकार डीजे डीजे धन्यवाद आमिरने मात्र 3 चेंडू मात्र हाताळले 2 चेंडू हाताळले गेलेत वैयक्तिक धावसंख्या ही 10 संघाला मात्र अचूक फलंदाजी करतोय कारण संदेश कदाचित आमिरला का मागे ठेवलं होतं कारण त्याच्याकडे ती काबिलियत आहे मोठे फटके खेळण्याची तो मात्र प्रहार करतोय पहिल्या चेंडूवरती अल्केच्या गोलंदाजीचा षटकार लगावण्यामध्ये यशस्वी झालाय दुसऱ्या चेंडूतून मात्र कमबॅक केलं या गोलंदाजाने अचूक क्षेत्ररक्षण केलं जातंय अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसवले धाव संख्या मात्र झाली होती 28-28 टू लॉस होळीचा कोण हा संघ एक निर्णायक षटक असेल कारण या इनिंगचा मात्र शेवटचा षटक आहे धावसंख्या होते ते 28 फुल टॉस मिळाले त्याचा मात्र फायदा होतो काय मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालंय एकेरी धावे बरोबर मीरची मात्र वैयक्तिक धावसंख्या होती ती 11 आणि संघाची धावसंख्या होती ती 29-29 धनगर मला या संघ देखील या मैदानामध्ये दाखल झालंय त्यांचं देखील सचिन भाऊ गायकर 4 चषक 2025 यांच्या शुभारंभामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत हो पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात जर्सी क्रमांक 19 घालून कमबॅक केलंय अलकेशा गोलंदाजाने 4 चेंडू हाताळले गेले आता मात्र प्रहार करावा लागेल ते आमिर दिवेकर यांना आपली धावसंख्या होते ती 29 टप्प्याची गोलंदाजी जातोय सीमारेषेकडे चेंडू येतो सीमारेषे पार खणखणीत षटकार डीजे थँक्यू डीजे आमिरने मात्र प्रहार केलाय आमिरकडे ती काबिलियत आहे आम्ही देखील सांगितलं गेल्या समालोचन कक्षामधून की विस्फोटक फलंदाज आहे याला विराटनगरी ज्याने गाजवून आलाय तो हा फलंदाज आहे अल्केशच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतला आणि धावसंख्या मात्र होते त्याला 36 एक चेंडू मात्र शेवटचा शिल्लक आहे मोठा प्रहार केलाय जातोय सीमारेषे पार षटकार छत्रपतींचा छावा आणि संघाला मध्ये 6 धावा डीजे आपण मात्र नाणेफेकीकडे जातोय काकल गवळवाडीचे कर्णधार आणि धनगरे मला या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय
लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. वांद्रे संघ थोडस सहकार्य करायचं आहे. आमचे समीर दादा असतील ज्यांनी आज आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलंय. भूमी समीर गायकर यांच्या माध्यमातून अगदी आकर्षण चषक देखील दिलं जात आहे. आणि तसेच आमचे स्वप्नील दादा अनेक वेळा आम्हाला सहकार्य करत असतात, मार्गदर्शन समालोचन कक्षामध्ये करत असतात. आज त्यांचं देखील आपण एक गोड आवाज आपण समालोचन कक्षामध्ये ऐकणार आहोत. तरी काकलगोड या संघाचे सचिन माडिक यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 4 षटकांचा सामना असेल. समीर दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. नाणेफेकीचा कॉल जातोय तो काकलगोडी या संघाच्या बाजूने. आपला काय निर्णय असेल? नक्कीच इथे आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. ओके. नक्कीच अगदी काकलगोडी हा मानगाव तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे. एका बाजूला धनगर मलई संघ म्हटल्याच्या नंतर सिवर्धन तालुक्यातून आहे. आजचं आयोजन जर सचिन भाऊ पाहिलं ना तर म्हटलं तर मसा तालुक्यातून आहे. म्हणजे हा त्रिवेणी संगम पाहायला मिळतोय. पण आजचा जो चषक आहे तो चषक अगदी अनेक जे योद्धे असतात मेडिकलमध्ये मदत केली जाते. कारण सचिन भाऊ गायकर यांच्या माध्यमातून आपल्या तळा तालुक्यामध्ये देखील त्यांनी 1.5 लाख रुपये मदत केली गेलेली आहे. तर आजचं आयोजन आणि सचिन भाऊंबद्दल आपण काय बोलाल? नक्कीच खूप छान असं आयोजन केलंय सचिन गायकर याने आणि जितू मागावकर याने. आणि खूप खूप धन्यवाद. जे चॅरिटी चषक आहे त्याच्यामध्ये आम्हाला जो सहभागी करून घेतला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट या चॅरिटी चषक बद्दल बोलायचं झालं तर अशा चषकामध्ये आमच्या संघाला जो आज चान्स दिलात तर ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि आमच्या संघाकडून थोडा बहुत कॉन्ट्रीब्युट होईल याच अनुषंगाने आम्ही इथे एंट्री केलेली आहे. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. नक्कीच आज आपण सहभागी झालात. आपलं देखील असोसिएशन झालंय. पण असोसिएशनच्या मॅच सोडून सचिन भाऊंच्या शब्दाला आपण आलात तर आपण 3-4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत थांबवू शकतात धनगरमाली या संघाला? आम्ही कमीत कमी 35-40 पर्यंत आम्ही यांना थांबवायचा प्रयत्न करू. आणि थोडंसं पिचवर ना ड्यू पण आहे त्याच्यामुळे सेकंड बॅटिंग करायला थोडंसं आम्हाला इझी पडेल म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पण मिलिंद भाऊने सांगितलं आम्ही थोडं बोलणार नाही आहेत, पण सचिन भाऊ यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि आपल्या दोन्ही संघांना मात्र सन्मान चिन्ह दिलं जातंय. ज्यांचे अरुण गवळी म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली ती घुमेश्वर या गावामध्ये त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान चिन्ह दिलं जाते ते काकलगोडी या संघाला. तसेच समीर दादा किंवा आमचे मान्यवर घुमेश्वर विजय यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मात्र सन्मान चिन्ह द्यायचंय. समीर दादा अनेक वेळा आपण देखील टुर्नामेंट खेळलात, पण आजचं आयोजन जर पाहिलं तर 3 षटकांचा प्रत्येक वेळी सामना पाहायला मिळतो. आजचं आयोजन पाहिलं तर 4 षटकांचा एवढं मोठं आयोजन करून ठेवलं. एकट्या स्वप्नील दादा मात्र सन्मान चिन्ह देत आहेत ते पांगवली या संघाला. तर आपण काय बोलाय? आपल्या गावातील सुपुत्र आहे सचिन भाऊ गायकर, आपल्यापेक्षा लहान आहेत पण एक समाजसेवक म्हणून त्यांची ओळख झाली. 1-2 मिनिटं आपण त्यांच्याबद्दल बोलावं अशी मी आपणास विनंती करतो. श्री चॅरिटी चषक 2025 शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आयोजक सचिन कृष्णा गायकर. खरोखर लहान वयात एवढं मोठं कार्य करतोय असं म्हणजे मला तरी वाटत नाही की आमच्या समाजात असं कोण असेल. पण जो सचिन गायकर एवढ्या पुढे समाजसेवा करतोय म्हणजे चॅरिटी चषकच्या दरम्यान आणि आपल्या खेळाडूंना जो प्रतिसाद देतोय की कारण जेवढ्या टुर्नामेंट झाल्या तेवढ्या वर्षात मी स्वतः बघतोय. पण एवढ्या वर्षात जेवढ्या टुर्नामेंट झाल्या तेवढ्या 2-3 षटकांचे असतात. पण सचिनचा एक अनुभव असा आहे की दादा असं नाही असं करायचं आपल्याला. पण कुठेतरी आपल्या मुलांना कुठेतरी योगदान पुढे होईल त्याच्यामुळे तो असं करतोय की आपल्याला 4 षटकं जरी भेटली तरी आपल्या त्यातून कोण नवीन खेळाडू निर्माण होईल. त्यासाठी हे 4 षटकांचं आमचं प्रयत्न चालू आहेत. आणि असं मला वाटतं की आजच्या टुर्नामेंटच्या हिशोबाने आम्ही 8-20ला जी टुर्नामेंट चालू केली आहे तर शक्यतो 99% आम्ही फायनलपर्यंत आम्ही 4 षटकांचा खेळ खेळू हे आमचा प्रयत्न असेल. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आणि झेल मात्र धर्मीला दान केलं जातंय. हलकेश मात्र मोठे पटके खेळण्यामध्ये मापक असा फलंदाज आहे आणि तोच मात्र अनुभव पणाला लावतोय. ज्याच्या गेल्या मोसमामध्ये 3 चेंडूवरती 13 धावसंख्यामध्ये उभारणारा खेळाडू आहे. धावसंख्या उभारली होती आपल्या फलंदाजीतून आणि शुभारंभ केलाय. 2 धावा मिळत आहेत पांगवली या संघाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो आमिर. पहिला षटक हाताळतोय ज्याने अचूक फलंदाजी केली होती. आवाज नाही देत तो.
चेंडू टेबू हात ट्रॅकर जातोय सीमारेषे पार येतोय काय पाहूया क्षेत्ररक्षण मात्र तैनात तो म्हणजे गुमेश्वरचा पण मात्र षटकार येतोय सीमारेषे पार खणखणीत मानवाला वेगळा फलंदाजाला आमिरचा मात्र समाचार घेतलाय डीजे थँक्यू डीजे पाहुणे या संघाची धावसंख्या मात्र होती ती 8 आता मात्र कोण कोणाची लावतो वाट आमिरने फलंदाजी करत असताना मात्र पाहुणे या संघाची वाट लावली होती आता मात्र अल्केश मात्र फायर झालाय अगोदर त्याची गोलंदाजी मात्र लगोपलं खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात झेल मात्र धरण्याची केली जाते कॅच छुटा मॅच छुटा चुकीला मात्र माफी नाही ही चुकी महागात पडू शकते क्षेत्ररक्षकाला थोडीशी चुकी होते त्याचा मात्र फायदा होतोय ते पाहुणे या संघाला स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसवतोय धावसंख्या मात्र होते ती 9 आमिरने मात्र अचूक गोलंदाजी केली त्याला सामना करील स्वतः कर्णधार श्रीधर ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून सीमारेषेकडे कार्पेट डाऊन जातोय सीमारेषेवर येतो चौकार डीजे Open Gangnam Style. Gangnam Style. थँक्यू डीजे आमची छोटी बहीण देखील या स्पर्धेला आज दाखल झाले नक्कीच पप्पांचं समालोचन ऐकण्यासाठी आज ती मैदानामध्ये दाखल झाले श्रीधरच्या फलंदाजीतून मात्र चौकार लगावला गेला आणि स्कोअर बोर्ड मात्र पुढे सरसवून ठेवलाय धावसंख्या होते ती 13 आमिरच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतला अगोटप्प्याची गोलंदाजी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव घेण्यामध्ये यशस्वी अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जाते तो होईचा कोण या संघाकडून आता मात्र पहिल्या षटकातील चेंडू होत आहेत ते 5 पांगुली या संघाकडून कौशल ज्यावेळेस गोलंदाजी करत होता 11 धावसंख्या दिली होती तेवढीच मात्र आमिर देखील धावसंख्या देतोय थोडीशी एक्स्ट्रा देतोय 14 धावसंख्या होते मध्ये पांगुली हा संघ मात्र वर्चस्व करतोय का आपल्या सामन्यामध्ये पहिल्यात हो लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्ररक्षण मात्र तैनात एक धाव परिपूर्ण एकेरीत दुहेरीमध्ये रूपांतर करतात अल्केशने मात्र श्रीधरला थांबवलंय एक ओव्हरच्या समाप्तीनंतर पांगणोली या संघाची धावसंख्या होती ती 15 चेंडू 28 धावांची आवश्यकता एक अनुभवी गोलंदाज संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो स्वप्नील सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे अल्केश आणि श्रीधर अल्केशच्या फलंदाजीतून देखील आपण एक षटकार पाहिलाय त्याची वैयक्तिक धावसंख्या होते ती 9 आणि संघाची 10 ही धावसंख्या होते वैयक्तिक धावसंख्या होती ती 10 आणि संघाची मात्र धावसंख्या होते ती 15 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे सन्माननीय आदरणीय मंगेजी साहेबांचं आगमन होत आहे चार्जिंगच्या चषकमध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षण मात्र तैनात काय समीकरण होतंय कुठली चुकी न करता मोठा हात बसतो पांगवली या संघाला बॅक टू पेअर थँक्यू डीसे आता मात्र समीकरण आलंय ते 17 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे एक विकेट देखील आपण गमावलाय तो म्हणजे पांगणोली या संघाने जो अचूक फलंदाजी करत वैयक्तिक ही धावसंख्या त्याची 10 असताना देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला क्षेत्ररक्षणासाठी मात्र आमिर दाखल आहे तिकडे आमिरने मात्र कुठलीही चुकी न करता एक झेल घेण्यामध्ये यशस्वी झालाय आता मात्र नवीन फलंदाज युवा स्टार फलंदाज ज्याचे आयकॉन प्लेअर म्हणून मसरा प्रीमियर लीग मध्ये ज्याची बोली लागली गेली तो आयकॉन प्लेअर आहे तो कौशल स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय गोलंदाजी त्याला करेल तो स्वप्नील अगदी
फटका खेळण्याचा लेग साईडला प्रयत्न केला होता, एक धावगणीमध्ये यशस्वी झालेत श्रीधर आणि कौशल. एक धावसंख्येने स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 16. आता मात्र समीकरण येतोय तो 16 चेंडू आणि 27 धावांचा लक्ष आपल्याला परिपूर्ण करायचं आहे, तरच आपण मात्र विजय होऊ शकतो. श्रीधर सारखा फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल आहे. एक ज्याचा जर्सी क्रमांक 17 आहे. अनेक स्पर्धेमध्ये समोरच्या संघाला नेहमी खतरा ठरला जातो. पंच मात्र आमच्याकडे वळतायत. अवांतर धाव येते वाईटच्या स्वरूपामध्ये. अचूक पंचगिरी देखील केली जाते आणि त्याचा मात्र फायदा होतोय. ते अवांतर धावेने पांगलोली या संघाचं स्कोअरबोर्ड थोडस वधारतोय. धावसंख्या होते ती 17. आता मात्र कोण कोणाला देतोय खतरा. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत, पण एक धाव मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. अगदी स्कोअरबोर्ड पुढे सरसावला जातोय. धावसंख्येमध्ये बदल होतोय, स्कोअर मध्ये थोडासा बदल होतोय. धावसंख्या होते ती 19. एक बाद पांगलोली संघ सायकेटला येऊन ठेपला येतो. कौशल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो स्वप्नीलचा सामना करतील. फलंदाजीतून कौशल युवा स्टार फलंदाज आहे. अगुटप्प्याची गोलंदाजी, मोठा फटका खेळण्यामध्ये मासा फसला जातोय काय, झेल घेण्याचा मात्र प्रयत्न करताय. थोडीशी झेल मात्र धरणीला दान केली जाते. एकेरीचा दुहेरी मध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावे बरोबर स्कोअरबोर्ड पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती 21. चौकार षटकारांची आतिषबाजी करायला बघतायत, पण मात्र गोलंदाजी देखील अचूक होते ती स्वप्नीलची. फ्लोअरची गोलंदाजी, मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतंय, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय पांगलोली या संघाला. बॅक टू प्ले कौशल डीजे. उस साल का लोकप्रिय गीत ये थँक्यू डीजे, धन्यवाद. विलन्सी नागी निघाली. मात्र आता मात्र आपली बॅट मात्र तडफावी लागेल. ती श्रीधरला आपल्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. धावसंख्या होती ती 21. आता मात्र समीकरण येऊन ठेपता येते. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षेपण करत असतात ते आमचे राकेशजी रिकामे साहेब यांच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षेपण केलं जात आहे आणि स्कोअरबोर्डची भूमिका निभावत आहेत ते विश्वास विनायक गायकर साहेब. बॅक केलं या गोलंदाजाने स्वप्नीलने. मोठे हादरे देऊन पांगलोली या संघाला ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र त्यांना थोडीशी चुकी होते. क्षेत्ररक्षकाकडून मात्र एक धाव खर्ची केली जाते. एक धावे बरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होती ती 22. दुसऱ्या षटकातील अगदी 5 चेंडू मात्र महत्वपूर्ण हाताळले गेलेत. एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. सायकेटला येऊन ठेपलाय तो श्रीधर, स्वतः कर्णधार. आपल्या खांद्यावरती खोलवर टप्प्याची गोलंदाजी, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. संदेश दर्गे एकच धावेवरती समाधान मानतायत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पांगलोली या संघाची धावसंख्या होती ती 23. 23 टू लॉस. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे ती पांगलोली या संघाला. 10च्या स्ट्राईक रेटने मात्र फलंदाजी खराबी लागेल ती जयला आणि श्रीधरला. अनुभव आहे दोन्ही या फलंदाजांकडे. अमित खेडेकर यांच्या देखील शुभेच्छा आपल्या संघाला येत आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षेपण ते देखील आपले गावी असल्या कारणास्तव पाहतायत. पण आपला संघ विजयी झाला पाहिजे. पण अजून देखील होळीचा गुण या संघाकडे अचूक गोलंदाज देखील आहेत. आपल्या बाजूने मात्र सामना ठेवू शकतात कारण अनुभवी गोलंदाज आहेत. आता गोलंदाजासाठी आमंत्रित केलं जात आहे. एका बाजूला आयकॉन दोन्ही प्लेयर आहेत ते आमिर गोलंदाजी मार्कवर सज्ज 3रा षटक हाताळण्यासाठी. त्याला मात्र फलंदाजीचा सामना करतील ते श्रीधर. एक हँडसम बॉय म्हणून ज्यांची क्रिकेटमध्ये ओळख निर्माण करून ठेवलेत ते जर्सी क्रमांक 17 ते श्रीधर. 12 चेंडू आवश्यकता आहे ती 20 या धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवर सज्ज आमिर. अगुटप्प्याची गोलंदाजी, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. एके धावे बरोबर स्कोअरबोर्ड मात्र वधारतोय एका धावसंख्येने 24. 24 टू लॉस पांगलोली संघ.
आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. आमिरला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल आणि तो अनुभव मात्र आमिरकडे आहे. एक लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतंय, अचूक क्षेत्ररक्षण केलं जातं, थोडीशी मिसफील्ड होते आणि वर जाऊन जातोय सीमारेषे पार, येतोय गणगणित चौकार. डीजे कहता रहे कितना भी हमको दीवाना कितना भी हमको दीवाना. थँक्यू डीजे. समीकरण अगदी सोडच समीकरण पांगवली या संघ मात्र वर्चस्व करत चाललाय. थोडीशी कर्णधाराकडून मिस्टेक झाली क्षेत्ररक्षणामध्ये आणि एक धावे बरोबर 3 धावा एक्स्ट्रा मिळाल्या चौकारा बरोबर. मोठा फटका गोलंदाजी केली होती, थोडीशी चुकी झाली, जातोय सीमारेषी पार, पंच मात्र गोलंदाज दंडित केलं जातंय, येतोय चौकार. डीजे दोन मिनिटात देतो दोन. बॅगेत बघा बॅगेत. थँक्यू डीजे. ही चुकी कदाचित होळीचा कोण या वांदे होळीचा कोण या संघाला मात्र थोडीशी महागात पडू शकते. अगदी क्षेत्ररक्षणाकडून तो चुकी झाली, त्याच्यानंतर लगेचच आमिर गोलंदाजाकडून चुकी झाली आणि त्याचा मात्र फायदा झाला तो पांगवली या संघाला. धावसंख्या मात्र होती ती 33. समीकरण येऊन ठेवतंय ते 6 धावांची आवश्यकता आहे. कमबॅक केलं या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होती, याच चेंडूला मात्र हाताळायचं आहे. नियंत्रण मध्ये मात्र गोलंदाजी करावी लागेल आमिरला. आमिरकडे ते मात्र काबिलियत आहे. अगदी 120च्या स्पीडला किंवा 130च्या स्पीडला मात्र तो नेहमी गोलंदाजी करत असतो. ती जर गोलंदाजी घातक गोलंदाजी केली ना तर मात्र जयला तो स्तब्ध ठेवू शकतो. हो, मोठा चुकी होते काय, गोलंदाजी मात्र दंडित केलं जाते गोलंदाजाला. पंच दळवी सर गोलंदाज दंडित केलं जातं, एक नो बॉल मिळतोय आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो पांगवली या संघाला. आउट झाला. थँक्यू, सॉरी. थँक्यू डीजे. अगदी थोडंसंच आमच्याकडे चुकी झाली, मोठा हातरा बसला तो पांगवली या संघाला. कमबॅक केलं या गोलंदाजाने. त्याची माहिती देत होतो आमिर या गोलंदाजाची. जर त्याने 120च्या स्पीडला किंवा 130च्या स्पीडला जर गोलंदाजी केली तर मात्र जयसारख्या फलंदाजाला स्तब्ध ठेवू शकतो. त्याचा मात्र टिपळा उद्ध्वस्त केला. आता मात्र समीकरण येऊन ठेवतंय ते नाही बोल. किती बॉल? किती बॉल? 10 बॉल 10. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे ते पाहुणली या संघाला. आमिरला मात्र त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र येऊन नवीन फलंदाज ठेपलाय तो सिद्धेश. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. स्ट्राईक एंडला मात्र दिली जाते श्रीधरला. श्रीधर मात्र स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावरती नेहमी अनेक वेळा स्पर्धेमध्ये आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेत असतो आणि ती जबाबदारी परिपूर्ण करण्याचं काम मात्र तो करत असतो. इंडियाचं जर पाहिलं तर विराट कोहली आपल्या ज्यावेळेस खांद्यावरती जबाबदारी घेतो ना तेव्हा सामना विजयी करून ठेवतो. तो मात्र काबिलियत करतोय का श्रीधर? अगोटप्प्याची बॅटची कडा घेतात, सीमारेषेकडे चेंडू जातोय सीमारेषेकडे, जातोय चौकार. डीजे थँक्यू डीसे. 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आणि या स्पर्धेचा मात्र नियम आहे कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव आपल्या चेस रन मात्र कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. आमिरने मात्र महागडं षटक हाताळले. दोन्ही पहिल्या गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात 15 धावसंख्या खर्च केली. स्वप्नीलने मात्र दुसऱ्या षटक हाताळत असताना 8 धावसंख्या खर्च केली. आमिरने दुसऱ्या षटकातील देखील तिसऱ्या षटकावरती 15 धावसंख्या खर्च केली गेली. हॅलो दादा, आवाज थँक्यू. कर्णधार कसा असावा तर कर्णधार श्रीधर सारखा कदा अनेक वेळा त्याचं उत्तर तो देत असतो. या जबाबदारीतून आपल्या खांद्यावरती आलेली जबाबदारी परिपूर्ण करतो. जाते सीमारेषे पार, येतोय कडकडीत चौकार आणि मला वाटतं हा विजयी चौकार ना. 43च पाहिजे होता ना.
विनंती करतो की आपण जे खेळाडू आहात ते मित्रांनो आपण इकडे उभं राहायचं थोडस बाउंड्री लाईनच्या खेळाडूला मात्र अडचण होते. मी आमच्या आयोजकांना देखील विनंती करतो सर्व खेळाडूंना आपण स्टेडियमच्या जो स्टेज आहे त्याच्या मागे उभं करायचं आहे. कारण खेळाडूला जे बॅटिंग करत असताना थोडीशी अडचण होते आणि थोडंसं क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. काकल संघ आणि धनगरी मला या संघाला विनंती करतो आपण डगआउट मधूनच फलंदाजी पाठवायचं आहे. या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली, स्थायिक एंडला फलंदाजी केली, अचूक आपला सामना विजयी करून ठेवलाय. त्याची वैयक्तिक धावसंख्या होती ती श्रीधरची 11 आणि त्याच्याच जोरावर त्याला मात्र सामनावीराचा पुरस्कार जातोय. मी विनंती करतो श्रीधरला की आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. एक कप्तान कोण म्हणून ज्यांची ओळख आहे, एक शांतमय खेळाडू श्रीधर. सामनावीराचा पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीधर का बल्ला पूरे मैदान में आज मचा देगा हल्ला. त्याचप्रमाणे मित्र सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते. श्रीधरला थोडासा दडपण